नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत टोमॅटो राईस। एकदम चटपटीत आणि झणझणीत असा टोमॅटो राईस आज आपण बनवणार आहोत। स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। एकदम सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। टोमॅटो राईस बनवण्यासाठी मी इथे साधा बासमती तांदूळ घेतलेला आहे, बारीक आहे आणि एकदम सुट्टा होता असा तांदूळ आहे। टोमॅटो घेतलेले आहे, टोमॅटोची प्युरी करायची आहे। एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, लाल 2 मिरच्या, वाटाणे, कढीपत्ता। कुकरमध्येच आपण हा भात बनवणार आहोत। तेल घालायचं आहे। यासाठी आपल्याला कांद्याची पात देखील लागणार आहे। तेल टाकायचं आहे। तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे। कढीपत्ता, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, तेजपत्ता, खडा मसाला थोडा घातलेला आहे, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। थोडंसं खोबरं त्यामध्ये मी घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम टेस्टी हा राईस बनतो। आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। कच्चेच टोमॅटो मिक्सरमधून बारीक केलेले आहेत। उभा बारीक चिरलेला कांदा आहे, तो आपण घालणार आहोत। थोडीशी कांद्याची पात टेस्टसाठी मी इथे घातलेली आहे, खूप छान टेस्ट लागते। आता कांदा आपल्याला चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आणि मग आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। टोमॅटो असे घातले तरी पण चालतील, पण टोमॅटोची प्युरी घातल्यामुळे टोमॅटो घातले आहेत की नाही हे समजत देखील नाही आणि एकदम टेस्ट छान येते, म्हणून टोमॅटोची प्युरी घालायची आहे। वाटाणे घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी पण चालतील। आता टोमॅटोची प्युरी घालूया। आता मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवूया। चांगलं तेल सुटू द्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, थोडंसं काश्मीरी लाल तिखट मी इथे घालत आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला, धनेपूड, एवढेच मसाले आपण यामध्ये घालणार आहोत। हळद आपण इथे घालणार नाही, कारण आपल्याला हा टोमॅटो राईस रेड कलरचा बनवायचा आहे, म्हणून आपण हळद इथे घालणार नाही। टोमॅटोचा कलर एकदम छान येतो हळद न घालताच, एकदम छान असा राईस बनतो आपला। थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि आता एकदम छान मिक्स होऊ देऊ आपण ही प्युरी।
मध्ये एकदम झटपट बनतो. अगदी 2 शिट्ट्यामध्ये हा आपला राईस तयार होतो. आता जे धुतले होते तांदूळ ते आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे बारीक बासमती तांदूळ आहे. लांब असतील तुमच्याकडे तर लांब देखील घालू शकता. चिकट असणारे तांदूळ आपल्याला घालायचे नाहीत. एकदम सुट्टे सुट्टे असतील हेच तांदूळ इथे वापरायचे आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. जास्त पाणी पण आपल्याला ते घालायचं नाही. तांदूळ बुडतील इतपतच यामध्ये पाणी घातलेलं आहे मी. मीठ घालायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या झाल्या की आपला राईस तयार होतो. कुकरच्या मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. बघू शकता एकदम झटपट असा टोमॅटो राईस आपला तयार झालेला आहे. खूप टेस्टी बनतो. बघू शकता कलर पण खूप छान असा आलेला आहे. टेस्टी असा टोमॅटो राईस आपला तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.